हाय हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा. आज आम्ही चाललो आहे आमच्या मामाच्या गावाच्या यात्रेला. तुम्ही म्हणसाल लास्ट टाईम पण मामाच्या गावाच्या यात्रेला गेली ते तिकडे कोंढापुरीला, आणि आता भोयऱ्याला चाललो आहे. एकत्र कुटुंब असलं ना की प्रत्येक गोष्टी डबल भेटतात. जसं प्रेमही कायम डबल भेटतं, मामाचं गाव डबल भेटतं, तसंच आहे. आता आम्ही चाललो आहे भोयऱ्याला. आजी आजोबांचं प्रेम आहे ना, आपण शब्दात नाही सांगू शकत. म्हणजे ते आपल्यावर खूप निरागसपणे प्रेम करत असतात. आणि आम्ही भोयऱ्याला गेलो ना तर खूप छान वाटतं. अण्णा आणि आई असतात तिथं, आणि त्यांची जी माया आहे ना ती एखाद्या वटवृक्षासारखी आम्हाला सावली देत असते कायम. आता त्यांना पाहिलं ना की मन भरून येतं. आता कारण त्यांचं वय झालं आहे, शरीर थकत चाललं आहे, तरी पण ते आमच्यासाठी किती प्रेमाने सगळं करतात. आपण गेल्यावर ते ज्या पद्धतीने आपले लाड करतात, प्रेम करतात, ते पाहून डोळ्यात पाणी येतं आणि त्यांचा अभिमान पण वाटतो. कारण इतक्या वयातही सगळं किती निगुतीने आणि मायेने ते करतात. आणि फक्त असं नाही की अण्णा आईच, तर प्रदीप मामा मामी, विजू मामा मामी, जय, ओम, किशोर, जिजाई, बापू हे सगळेच खूप छान आहेत. आणि ह्या घराच्या उंबरठ्यात पाऊल ठेवलं की खरंच खूप छान वाटतं. माणसं जोडणं आणि ती टिकवणं काय असतं हे अण्णाईकडून शिकावं. थकलेली शरीरं पण न थकलेलं प्रेम. खरंच मी खूप नशिबवान आहे की मला हे असं आजोळ भेटले. तुमची ही माया कायम अशीच राहू दे. शेवटी आजी आजोबांना काय हवं असतं? फक्त आपला थोडासा वेळ. आणि आपण धावपळीच्या आयुष्यात त्यांना एवढंही नाही देऊ शकत. थकलेली शरीरं आणि सुरकुतलेले चेहरे फक्त आपल्या येण्याची वाट पाहत असतात. कोणाच्या भेटी राहिल्या असतील तर वेळ काढा आणि भेटून घ्या. कारण त्यांची माया आणि आशीर्वाद पुन्हा कोणत्याही बाजारात विकत मिळत नाहीत. आणि आपण म्हणतो ना की वेळ निघून गेल्यावर गोष्टी समजायला म्हणजे समजल्या तरी त्याचा काही उपयोग नसतो. तसं आहे. त्याच्यामुळं वेळात वेळ काढून आपल्या आजी आजोबांना भेटून घ्या.